हा राग अलहय्य बिलावल. अलहय्य बिलावल हा राग अनेक स्वरसंगतींनी बनलेला आहे. त्यामध्ये पहिली सा ग रे ग ही स्वरसंगती आहे. मा ग मा रे ग ही दुसरी आहे. ग प ध ग ही तिसरी आहे. ग प नि ध नि सा ही पुढली आहे. आणि सा द नि द प अशी कोमलनी ह्यात प्रविष्ट होते. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या स्वरसंगती मी सारख्या सारख्या कशा काय घेऊ. तर तसं बंधन नाही. तुम्ही मगरेसा घेऊ शकता. प मगरे सा ग असं घेऊ शकता. परंतु मधून मधून तुम्हाला म ग म रे ग हे दाखवावं लागेल. आता ग प ध हा ध जो आहे हा नीचा कण घेऊन लावलेला ध असतो. आपल्याला हमीरचा ध आठवत असेल, परंतु तो ध आणि हा ध वेगळा. या धला नीचा कण असतो. ग प ध असं तुम्ही साधा लावला ना ग प ध तेवढी मजा नाही अलहय्य बिलावलमध्ये. ग प ध हा ध लावल्यावर ग प ध ग प ही धग संगती तुम्हाला वारंवार दाखवावी लागेल. धग त्यानंतर पुढली महत्त्वाची नि ध नि सा द प निध निसा ही संगती सुद्धा तुम्हाला वारंवार दाखवावी लागेल. पण हे सगळं आलापामध्ये बरं का. तान घेताना राग सरळ करून आपल्याला गावा लागेल. कसा सा रे ग प ध नि सा सा नि द प म ग रे ग रे सा. तान घेताना सा रे ग प ध नि सा रे सा नि द प म ग रे सा अशी तान घेतली तरी चालते. ग प ध नि सा रे गा रे सा नि द प ध नि द प म ग रे सा ग प ध नि सा असंही चालतं. पण मधून मधून ग प नि ध नि सा ध नि सा रे सा नि द प ध नि द प म ग म रे ग प म ग रे सा हे पण दाखवायला पाहिजे. परंतु सरसकट सगळ्या स्वरसंगती तानेमध्ये कमी दाखवल्या तरी चालतात. धनी जा गे धनी द म ग रे सा असंही चालतं. यात फक्त आरोहात म वर्जय सा रे ग प ध नि सा असा आरोह जातो. सा नि द प म ग रे सा असा अवरोह येतो. आरोह अवरोह म्हणजे राग नव्हे. ते रागात बुवा एवढे स्वर आहेत असं सांगितलं जातं. त्यात आरोह त्याला आरोह अवरोह म्हणतात.
परंतु रागाचं चलन जे आहे त्यामध्ये स्वरसंगती येतात बरं का, आणि वादीसंवादीचं महत्त्व असतं. त्यामुळे आलय्य बिलावलमध्ये गवर आणि धवर आपण आलाप संपवले पाहिजेत. ग प म ग रे सा ग ग प नि ध ग प म ग अशा प्रकारे. आणि मग उत्तर रांगात सा नि ध रे सा नि ध नि ध प ध ग प ध सा रे ग प ध ग प ध नि सा नि ग सा नि ध. अशा प्रकारे त्या ध वरती आलाप संपवून, मी थांबून म्हटलं नाही, वादी संवादीवर आलाप संपवायचे असतात बरं का. थांबायचं सगळ्या स्वरांवर. ग प ध नि सा नि ध. आता मी सावर थांबलो पण ढवर आलाप संपवला. ग प ध नि ध रे ग रे सा नि ध. अशा प्रकारे तो ध आणि ग पुढे आणायचा बरं का. ग प ध नि ध रे ग रे ध नि ध प म ग रे ग प म ग ग प म ग रे ग प म ग रे सा ध नि ध रे ग रे ग प म ग ग ग प नि ध प म ग. अशा प्रकारे हा राग आपल्याला खुलवायचा असतो. आता ह्याच्यामध्ये सरळ अलंकारही चालतात तानेमध्ये. सारे ग रे ग प ग प ध प ध नि ध नि ध नि ध रे सा रे ग रे ध नि ध प म ग रे सा अशी तान चालतो. सारे ग प रे ग प ध नि प ध नि ध नि ध रे नि ध रे ग रे ध नि ध प म ग रे सा सारे सारे ग रे ग प ग प ध प ध नि ध नि सा नि ध प म गे सा. असे तुम्ही अलंकारयुक्त तानासुद्धा घेऊ शकता. बहुतेक विद्यार्थ्यांना वाटतं हा राग किती अवघड आहे, किती वक्र आहे बरं का. तर वक्र वगैरे काही नाही, आपण जसं वळवू तसा राग वळतो. राग हा ईश्वर आहे आणि तो नेहमी प्रेम करतो आपल्यावर. आता यातली बंदिश बघा. सुनरी सखी गण ढोल बजाय सुनरी सखी गण ढोल बजाय चमकत बिजुरिया मोहे डर लागे सुनरी सखी गण ढोल बजाए पिया के मिलन को मन ललचायनो जानू सखी कब आए बलमा मोरे सुनरी सखी गण ढोल बजाए. हा राग मध्य आणि तार सप्तकात जास्त गायला जातो कारण हा सकाळचा राग आहे. म्हणून बंदिशीमध्ये सोनारी सखी गपानी धनी सा एवढं म्हटलं तरी लोक ओळखतात हा आलय्य बिलावल. आणि येताना बघा सोनारी सखी गण ढोल बजाए याच्यामध्ये धनी ध प म ग रे ग प म ग रे सा. हां, त्यामुळे बंदिशीतून राग कसा ओळखायचा ते सुद्धा आपण शिकून घेतलं पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आलय्य बिलावलची तुम्हाला माहिती सांगितली, परंतु प्रत्येक राग हा आपल्या गुरुसमोर बसूनच शिकावा लागतो हेही मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण मला नक्की कळवा, म्हणजे मला पुढील रागांचे व्हिडिओ टाकता येतील. नमस्कार.